सो क्लायंटशी बोलत असताना ना आज एक खूप महत्वाच्या गोष्टीबद्दल मी बोलणार आहे. कारण ना खूप वेळा असं बघितलं गेलेलं आहे. सगळ्याच घरात असं नसेल, पण काही घरांमध्ये तर नक्कीच अशा गोष्टी आपण पाहायला मिळतात. स्पेशली जी मोठी मुलं असतात, म्हणजे मोठा मुलगा असेल, स्पेशली मोठ्या मुलाला जास्त जबाबदाऱ्या असतात. मोठी मुलगी असेल तरीही तिला असतात. पण मोठ्या मुलं जी घरामधली आहेत त्यावेळेला ना काय होतं माहितीये का, आपले जे आई वडील असतात या आई वडिलांना ना जेव्हा 2 मुलं असतात किंवा 3 मुलं असतात, त्यांच्या अपेक्षा ना मोठ्या मुलांकडून खूप जास्त असतात. म्हणजे मोठा मुलगा त्यांच्यानंतर मोठा मुलगा सगळ्यात मोठा असतो आणि सगळ्या गोष्टी जसं त्यांनी सहन केलेल्या आहेत, त्यांनी ऍडजस्ट केलेल्या आहेत, तशाच पद्धतीने त्या मोठ्या मुलाने किंवा मोठ्या मुलीने सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करायच्या असतात. तिने समजून घ्यायचं असतं किंवा त्याने समजून घ्यायचं असतं. आणि मग यांची लग्न होतात तरी आई वडिलांच्या अपेक्षा अशा असतात की मोठ्या मुलाने सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आणि जी लहान असतात, लहान भावंड असतात, त्यांच्याकडून त्यांना कधीच अपेक्षा नसतात. ते नेहमी ना म्हणजे असं म्हणतात की ना आई वडिलांना सगळेच मुलं सेम असतात, सगळ्या मुलावर ते सेम प्रेम करत असतात. पण असं नसतं. म्हणजे मी खूप साऱ्या लोकांशी जेव्हा बोलते आणि स्पेशली जी थोरली मुलं असतात किंवा थोरल्या मुली सुद्धा असतील, यांच्याकडून ना सगळ्या गोष्टीची अपेक्षा केली जाते. इवन लहान मुलांना जी लहान भावंड आहेत त्यांच्याही काही गोष्टी जर त्यांना करायच्या असतील तर मोठ्या मुलाकडून अपेक्षा असतात. आणि मग यावेळेला काय होतं की मग मोठ्या मुलाच्या लाईफमध्ये जेव्हा एखादी चांगली मुलगी येईल, म्हणजे त्याची बायको होईल आणि त्या बायकोला आपल्या मुलांबद्दल, आपल्या संसाराबद्दल खूप प्रेम असतं आणि तिला नेहमी असं वाटतं की आपला संसार पुढे जावा. पण भाऊ मग काय करतो की स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटी कमी करून तो घरातली जी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आणि सगळ्यांचं पाहत असतो. यात काही वाईट नाहीये, चांगलंच आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही जसं मोठ्या मुलाकडून अपेक्षा करताय, मोठ्या सुनेकडून अपेक्षा करताय आणि छोट्या मुलाकडून तुम्ही काहीच अपेक्षा करत नाही आणि त्याला कळत जरी असेल तरी तो मग त्याचं इतकं लाड झालेले असतात किंवा कदाचित आई वडिलांच्या वागण्यामुळे तो रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला रेडी नसतो. त्यामुळे खूपदा असं बघितलेलं आहे की मोठ्या घरातली मुलं ही जास्त, म्हणजे मोठी मुलं जी आहेत ती जास्त प्रमाणामध्ये ना जास्त त्रास घेतात किंवा त्यांच्यावर खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात आणि सगळा स्ट्रेस त्या लोकांना असतो. बहुधा काही घरांमध्ये नसेल, पण ज्याच्या ज्याच्या घरामध्ये या गोष्टी होतात त्या लोकांना मी असंच सांगेन की मग तुमची सून जेव्हा त्या गोष्टीसाठी आवाज उठवते किंवा तिच्या संसारासाठी बोलत असते, ती तिच्या मुलांसाठी बोलत असते, त्यावेळेला वाईट वाटून घेऊ नका. कारण ऍज अ आई वडील तुम्हाला जशा मोठ्या मुलांना सगळ्या गोष्टी करायला हव्यात असं वाटतं, तसं तुम्ही लहान मुलं जी आहेत किंवा तुमची लहान लेकरं आहेत त्यांना सुद्धा तुम्ही त्याच गोष्टी समजायला हव्या की मोठा मुलगा जर एवढं करतोय तर तूही तेवढंच करायला हवा.